आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत महापौर निवड झाली. आता उद्या 20 फेब्रुवारीला स्थायी समिती परिवहन समिती सदस्यांची निवड होईल. सगळ्यात महत्त्वाचं स्वीकृत नगरसेवकांची 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड होईल आणि उद्यापासून कोल्हापूर महापालिकेत महापौर आणि नगरसेवकांचा कारभार सुरू होईल. रीतसर कारभार पहिल्याच सभेपासून सुरू होईल. पण पहिल्याच सभेत आता ठिणगी पडणार हे निश्चित झालेलं आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली पहिली ठिणगी पहिल्याच सभेत पडणार आणि त्याचे पडसाद नंतर निश्चितपणे उमटणार. कारण महापालिकेत जसं सत्ताधारी स्ट्रॉंग आहे तसा विरोधक सुद्धा स्ट्रॉंग आहे. कारण जवळजवळ 35 नगरसेवक विरोधात आहेत आणि 46 नगरसेवक सत्तेच्या बाजूने आहेत. त्यामुळं दोन्हीकडं बलाबल चांगलं आहे आणि याच बलाबलाच्या जोरावर दोन्हीकडं तज्ज्ञ माणसंही भरपूर आहेत, कारभारी मंडळी भरपूर आहेत. त्यामुळे त्याची झलक आता पहिल्याच सभेत बघायला मिळणार आहे. त्याची सुरुवात होणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होऊ नये म्हणून उद्या पहिल्याच सभेत अर्ज येणार आणि याच अर्जापासून पहिली ठिणगी निश्चितपणे पडणार आहे. तर हे कोण आहेत? तर काँग्रेसच्या वतीनं शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं सुनील मोदी यांचं नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून दिलेलं आहे आणि याच नावाला भाजपनं आक्षेप घेतलेला आहे. काही कारणं त्यांनी निश्चितपणे दिलेली आहेत आणि तेच कारणं उद्या घेऊन या सुनील मोदी यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाला विरोध करण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय सहजासहजी झालेला नाही. 15 वर्षापूर्वी घडलेलं राजकारण त्याला कारणीभूत आहे. पंधरा वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 2010ला सुनील कदम यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अर्ज दाखल झाला. पण तेव्हा तक्रार झाली आणि या तक्रार होती की त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते, काही मारामारी झाली होती नगरसेवकात निवडणुकीच्या दरम्यान. तेव्हा जो काही गुन्हा दाखल झाला होता तो अर्जात नमूद केला नव्हता. या पद्धतीने तक्रार झाली आणि जवळजवळ 1.5 वर्षे हे न्यायालयात प्रकरण सुरू होतं आणि अखेर सुनील कदम हे स्वीकृत नगरसेवक झाले. पण त्यासाठी त्यांना 1.5 वर्षे वाट बघावी लागली. न्यायालयाचा लढा लढावा लागला. आता तेच पुन्हा एकदा 15 वर्षांनी होणार आहे. आता सुनील कदम किंवा भाजप आता सुनील मोदी यांच्या विरुद्ध तक्रार करणार आहेत आणि तक्रार हे उद्याच्या सभागृहात एखाद्या नगरसेवकांनाही तक्रार करावी लागणार आहे. आता कोण नगरसेवक उद्या तक्रार करणार हे महत्त्वाचं आहे. पण पहिली तक्रार सुनील मोदी यांच्या विरोधात असणार आणि स्वीकृत नगरसेवक पदाला त्यांचा आता विरोध सुरू होणार. म्हणजे पहिली ठिणगी पहिल्याच सभेत थेट स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भात होणार आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा लढा पहिल्या सभेपासूनच सुरू होणार हे नक्की आहे. कारण सुनील मोदी हे जरी शिवसेनेचे असले तरी काँग्रेसचे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. कोणती निवडणूक काँग्रेसची असू दे किंवा विधानसभा असू दे लोकसभा असू दे त्यांच्या पडद्यामागचे सूत्र त्यांचा अभ्यास आणि असा अभ्यासू नगरसेवक लवकरात लवकर महापालिकेत येऊ नये असं कदाचित महायुतीला वाटत असावं. त्यामुळंच आता जुनं उकरून नव्यानं विरोध सुरू झालेला आहे. उद्या यांची नियुक्ती होऊ नये म्हणून पत्र दिलं जाईल आणि त्या पत्रापासूनच नवा संघर्ष दोघात निश्चितपणे सुरू होईल. संघर्ष काय होणार कसा होणार हे उद्या पहिल्याच सभेत कळेलच. पण सुनील मोदी यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाला पहिला विरोध होणार. खरं तर 8 नावं दिलेली आहेत काँग्रेसच्या वतीनं. सुनील मोदी आहेत, राहुल माने आहेत, मुस्ताक मलबारी आहेत.
ही विरोधातली तिघं आहेत. सत्ताधारी गटाच्या वतीनं नावं दिलेली आहेत. 6 नावं आहेत, 5 नावं आहेत. त्यामुळं त्यांची नावं मंजूर होतील. महापौरांना अधिकार आहे की मंजूर करायचा का नाही उद्या. त्यामुळे उद्याच्या सभेत, पहिल्याच सभेत मोठ्या प्रमाणात खडाजंगी होणार. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ही खडाजंगी असेल. मुद्दा पहिलाच तापणार आहे तो स्वीकृत नगरसेवक संदर्भातला. बघूया काय होते. ठिणगी पहिली पडणार ही नक्की आहे, पण ती ठिणगी किती पेटणार, कुठंपर्यंत लांबट लागणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे उद्याच्या सभेकडं लक्ष मात्र कोल्हापूर शहराचं असणार आहे नक्की. आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.